नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला ॲग्रोवन. सध्या देशातील बाजारात हळदीला 12,000 ते 14,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. आता संक्रांतीनंतर बाजारामध्ये नव्या मालाची देखील आवक सुरू होणार आहे. जानेवारीच्या मध्यापासून आवक वाढेल आणि मार्च महिन्यात आवकेचा दबाव वाढणार आहे. मग या परिस्थितीमध्ये की जेव्हा शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात बाजारात येईल तेव्हा सध्याचे भाव टिकून राहतील का? तसंच मार्च किंवा त्यानंतरच्या काळामध्ये एकूणच बाजारभाव कसा राहू शकतो? यंदा हळदीला विक्रमी भाव काय राहू शकतो? तसंच यंदाचं उत्पादन, निर्यात या पातळीवर काय स्थिती राहू शकते याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सुरुवात करूयात की देशातल्या हळदीची लागवड आणि उत्पादनापासून की नेमके उत्पादनाचे अंदाज काय आहेत. आता गेल्या वर्षी म्हणजे 2023च्या खरीपामध्ये जेव्हा लागवड सुरू झाली होती तेव्हा देशामध्ये पाऊस कमी होता, दुष्काळी परिस्थिती होती. बहुतांशी हळद लागवड पट्ट्यांमध्ये पाऊस वेळेवर आला नाही आणि नंतरच्या टप्प्यामध्ये पावसाचं प्रमाण देखील कमी होतं. त्यामुळे साहजिकच सरासरीच्या तुलनेमध्ये गेल्या वर्षी हळदीची लागवड कमी झाली होती. आता यंदाचं जर आपण पाहिलं तर यंदा पाऊसमान चांगलं होतं, म्हणजेच हळद लागवडीला वातावरण तसं पोषक होतं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे साहजिकच यंदा लागवड वाढली आहे. गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 20 ते 25% लागवड वाढल्याचं एक चर्चा बाजारामध्ये आहे. परंतु लागवड ही सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त नाही असं देखील सांगितलं जात आहे. म्हणजे यंदाची लागवड गेल्या वर्षीपेक्षा जास्त दिसत असली तरी सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त वाढलेली नाही हे गृहीत धरायला हरकत नाही आहे. आता आपण जर एक लागवड वाढल्यानंतरच्या काळामध्ये जर बघितलं तर एकूणच पिकाला फटका बसलेला दिसून येतोय. अनेक भागांमध्ये सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये बहुतांश ठिकाणी सतत पाऊस पडला. या सतत पावसामुळे पिकाला फटका बसला. तसंच कंदमाशी किंवा मग मूळकूज अशा रोगांचा देखील प्रादुर्भाव हळदीवर झाला होता. करप्याचा प्रादुर्भाव झाल्याचं देखील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी सांगितलं होतं. आणि ही परिस्थिती कमी अधिक प्रमाणात हळद उत्पादक सर्वच राज्यांमध्ये असल्याचं एकूणच आपल्याला ज्या काही बातम्या येत होत्या त्यावरून स्पष्ट होत होतं. म्हणजेच काय, यंदा हळदीचं क्षेत्र जरी वाढलं असलं तरी उत्पादनात खूप मोठी वाढ होईल याची अपेक्षा कमीच आहे. आता एकूणच यंदाचे जे काही उत्पादनाचे आकडे किंवा जो काही अंदाज लावला जातो ते गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे असं समजलं जातं. आता गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन जास्त राहणार किंवा अधिक राहणार हे स्पष्ट आहे, कारण लागवड वाढलेली आहे आणि पाऊसमान देखील चांगलं होतं. त्यामुळे साहजिकच उत्पादन वाढणार आहे. मग उत्पादन वाढणार आहे म्हणून हळदीचे भाव दबावत राहणार आहे का? तर असं देखील नाही आहे. कारण त्यास आपण जर हळदीचं जे बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीट जर आपण पाहिलं तर आपल्याला हे स्पष्ट होईल. आता यंदाचं उत्पादन वाढलं तरी गेल्या वर्षीचा जो काही शिल्लक स्टॉक आहे तो खूपच कमी आहे. आता दरवर्षी म्हणजे बाजारातल्या अभ्यासकांनी असं सांगितलं की दरवर्षी आपल्याकडे जवळपास 40 ते 50 लाख पोत्यांच्या दरम्यान स्टॉक असतो. टनांमध्ये सांगायचं झालं तर जवळपास 1.5 ते 2 लाख टनांच्या दरम्यान आपल्याकडे शिल्लक स्टॉक असतो. परंतु यंदा हा स्टॉक निम्म्यापेक्षा देखील कमी आहे. आणि अभ्यासकांनी असं देखील सांगितलं, म्हणजे बाजारातले जे व्यापारी आहे किंवा जे काही प्रोसेसिंग करतात त्यांनी असं सांगितलं की दरवर्षी जो काही 40-50 लाख पोत्यांचा स्टॉक असतो तो यंदा 20 ते 22 लाख पोत्यांच्या दरम्यानचा असू शकतो. म्हणजेच एकतर गेल्या वर्षी शिल्लक स्टॉक खूपच कमी आहे आणि त्यामुळे झालं असं की यंदाचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा काही प्रमाणात वाढलं तरी बॅलन्स शीट हे टाईट राहणार आहे. म्हणजेच मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच वाढेल अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळं यंदा हळदीचे भाव जर आवकेचा दबाव ज्या काळात असेल तो काळ जर आपण वगळला तर तुलनेत चांगलेच राहील असा अंदाज आहे. आता आपण बघितलं की 12 ते 14,000 रुपयांच्या दरम्यान हळद विकली जाते. परंतु जेव्हा आवकेचा दबाव वाढेल म्हणजेच फेब्रुवारीच्या आणि मार्च या काळामध्ये हळदीच्या दरामध्ये आपल्याला 1,000-2,000 रुपयांची नरमाई पुन्हा दरामध्ये दिसू शकते. त्यानंतर मार्चमध्ये मात्र हळदीचे भाव पुन्हा सुधारू लागतील असा एक अंदाज आहे. आणि त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण एकतर बॅलन्स शीट आहे आणि दुसरं म्हणजे रमजानची मागणी आपल्याला फेब्रुवारी महिन्यातच चांगली येऊ शकते. कारण रमजान यंदा फेब्रुवारीच्या शेवटपासून सुरू होणार आहे आणि मार्चपर्यंत चालणार आहे. नेमकं या परिस्थितीमध्ये आपल्या देशातला माल बाजारामध्ये येणार आहे, म्हणजे आवक मोठ्या प्रमाणात असेल. त्यामुळे निर्यातीला देखील चांगली मागणी येईल असं सांगितलं जात आहे. आता आपण जर निर्यातीचा विचार केला तर एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2024 या काळामध्ये देशातून जवळपास 1,93,000 टनांची निर्यात झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही निर्यात जास्त होती. यंदा देखील निर्यातीला चांगली मागणी आहे. देशांतर्गत मागणी देखील चांगली राहील. आपल्या हळदीचा जर आपण विचार केला म्हणजे निर्यातीचा विचार केला तर आपली जास्तीत जास्त निर्यात ही बांगलादेशला होत असते. त्यानंतर UAE, त्यानंतर अमेरिका, म्यानमार अशी आपली निर्यात होत असते. यंदा देखील हळद निर्यातीला चांगली मागणी राहील, कारण जागतिक बाजारपेठेत देखील हळदीचा पुरवठा कमी आहे. आता देशातून हळदीची निर्यात म्हणजे दर वाढल्यानंतर देखील आपल्याला काही प्रमाणात टिकून दिसते. आपण जर 2023-24 हंगामाचा विचार केला आणि जर आता 24-25 जे काही वर्ष चालू आहे याचा जर विचार केला तर चालू हंगामामध्ये निर्यात आपल्याला गेल्या वर्षीपेक्षा यंदा भाव चांगले असून देखील चांगले दिसते. त्यामुळेच यंदा हळदीला चांगला रेट मिळू शकतो असा एक अंदाज व्यक्त केला जातोय. आता मार्चपर्यंत की जेव्हा हळदीची आवक असेल, आवकेचा दबाव असेल, त्या काळामध्ये कदाचित 10 ते 12,000 रुपयांच्या दरम्यान आपल्याला मार्केट दिसू शकतं. परंतु मार्चच्या नंतर की जेव्हा बाजारातली हळद आवक कमी होईल
तेव्हा बाजार हळूहळू वाढेल आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला 13 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान दर दिसतील आणि नंतर जसं आपण स्लॅग सीझनमध्ये जाऊ की जेव्हा बाजारांमध्ये हळदीची आवक खूपच कमी असेल, हळदीला सणांची मागणी येईल, त्या काळामध्ये कदाचित हळद बाजार आपल्याला 18 ते 20,000 रुपयांची पातळी देखील दाखवू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आता बाजारामध्ये जे काही तेजी मंदी येणार आहे, ह्या तेजी मंदींचा फायदा घेण्यासाठी आपण शेतकऱ्यांनी महत्त्वाची 2-3 कामं करणं आवश्यक आहे। एक तर बाजारामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवणं आवश्यक आहे। तसंच आपल्या मालाची विक्री करताना आपल्याला जेवढी गरज आहे त्या गरजेनुसार मालाची विक्री करून आपण तेजी मंदीचा फायदा घ्यायला हरकत नाही आहे। आणि जो काही टॉपचा रेट आहे की म्हणजे आता सध्या बाजारामधले अभ्यासक जे सांगतायत की कदाचित 18 ते 20,000 रुपयांचा टॉपचा रेट मार्केटमध्ये मिळू शकतो, तर हा टॉपचा रेट घेण्याचा विचार करताना आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे। तसंच सरकारने जर एखादा निर्णय बदलला, बाजारामध्ये वेगळ्या घडामोडी घडल्या, तर त्याचा देखील परिणाम एकूणच आपल्याला बाजारावरती दिसून येत असतो। त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना हळद विक्रीची लगेच घाई नाही त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या। किमान आपण एक 14 ते 15,000 रुपयांचं टार्गेट हळदीला ठेवू शकतो आणि जर आपले जास्त काळ म्हणजे जास्त काही महिन्यापुढे थांबण्याची हरकत असेल तर आपल्याला त्यापेक्षा देखील जास्त दर आपल्या हाती लागू शकतो, हे देखील लक्षात ठेवावं। परंतु हे सगळं करताना बाजारामधली परिस्थिती बदलली की सगळं रेट्स देखील बदलत असतात, हे देखील लक्षात ठेवावं। आता एकूणच बाजारामध्ये म्हणजे हळदीच्या बाजारामध्ये आपल्याला तेजीचं वारं दिसतंय, परंतु या तेजीचा फायदा घेताना आपल्याला बाजारातील घडामोडींकडे लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं आहे, हे देखील लक्षात ठेवावं। आता एकूणच आपल्या शेजारच्या बाजारांमध्ये काय रेट मिळतोय, तसंच आपल्या भागातल्या पिकाची काय परिस्थिती आहे, यंदा उत्पादन कमी होणार आहे की वाढणार आहे, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।